कोणाचा आहे हा रुमाल सुलेखा? 100 रुमाल आहेत माझ्याकडे, मला नाही आठवत. फाइन, देन लेट मी हेल्प यू. प्रिया, प्रिया तू ओळखतेस ना सुलेखाला? हो. माझ्याकडे इथे एक रुमाल आहे. तिचाच आहे तो. हे असे रुमाल तीच वापरते. असे म्हणजे कसे? हेच ते टिपिकल डिझाईन. या रुमालाच्या कोपऱ्यावर एस काढला असेल एम्ब्रॉयडरी करून. हे असे रुमाल मी यापूर्वी अनेक वेळा हिच्या हातात नोटीस केलेत. आत्ता सुद्धा तुम्ही जर चेक केलात तर कदाचित तिच्याकडे. आर यू शुअर प्रिया? या थँक्यू सो मच प्रिया. मला सुलेखाशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तू बस बाहेर. मला जरा एक महत्त्वाचा फोन कॉल करायचा आहे. मी माझं कार्ड रिचार्ज करून येऊ शकते का? या शुअर. अँड प्रिया, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. हे खरं तर मी म्हणायला हवं. सुलेखा, शिप्राच्या खुनाबद्दल मी तुला का अटक करू नये? Can I make a phone call? Inspector Bosley. हेलो. ममा, ममा प्रिया. बोल प्रिया. ममा, ममा सुलेखाला अरेस्ट होतीये. ममा, ममा आधी ऐकून घ्या माझं. ममा प्लीज तुम्ही आत्ताच कोणाला काहीही सांगू नका. विक्रांतनं सुलेखाला पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं. ममा सगळे पुरावे तिच्या विरुद्ध आहेत. क्षिप्राच्या घरी मिळालेल्या फिंगरप्रिंटशी तिच्या फिंगरप्रिंट्स जुळतायत आणि तिचा रुमाल. सुलेखा आता वाचू शकत नाही ममा. हॅलो ममा. हॅलो ममा, काय झालं? तुम्ही बोलत का नाही आहात? 9 महिने पोटात वाढवलं या मुलीला. मला सुद्धा द्या फासावर तिच्या सोबत. मम्मा असं नका ना बोलू प्लीज. उशिरा का होईना पण न्याय मिळतोय ना तुम्हाला, निखिलला, शिप्राला, मनीषाला. मम्मा मम्मा हे बघा, मी फक्त तुमच्याशी बोलण्यासाठी पोलीस स्टेशनमधनं बाहेर आले. तुम्ही बाळकाकाला किंवा पूनम काकूला काही सांगू नका. हा, मला पूनमची काळजी वाटते. खूप प्रेम करते तिच्यावर. खूप विश्वास आहे तिचा. काकूची काळजी घ्या मामा. ठेवू फोन? पळण्याचे सगळे मार्ग बंद झालेत सुलेखा. यू नो व्हॉट आय थिंक, कबुली जबाब देण्यामध्येच तुझं भलं आहे. या
शिप्राच्या बिल्डिंगच्या वॉचमननी तुला आणि शिप्राला दुपारी 3:30 वाजता बिल्डिंगमध्ये शिरताना पाहिलं. अँड अकॉर्डिंग टू द पोस्टमॉर्टम रिपोर्ट, शिप्राचा खून, शिप्राचा मृत्यू 4:30 वाजता झालाय. आणखीन किती पुरावे हवेत सुलेखा? जेवढं खोटं बोलशील तेवढी जास्त आतुरतच जाशील. कधी देतेस कबुली जबाब? मी ज्यांना कॉल केलाय ते येतीलच थोड्या वेळात. एक्सक्यूज मी. इन्स्पेक्टर भोसले तुम्ही इथे आहात हे मला माहीत नव्हतं. मला सुद्धा माहिती नव्हतं तू. सुलेखा माझी क्लायंट आहे, वकील आहे मी तिची. रिअली? चौकशीसाठी तुम्ही तिला इथे बोलवलं आणि आता अटक करायच्या गोष्टी करताय. मे आय नो द फॅक्ट्स ऑफ द केस प्लीज. शुअर. ॲडव्होकेट तनिष्का. प्लीज हॅव अ सीट. थँक्स. या सगळ्याची गरज नाही. मला तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे ॲडव्होकेट तनिष्का. शिप्रा खानविलकरचा जेव्हा खून झाला, सॉरी टू इंटरप्ट यू. शिप्रा खानविलकरचा खून झालाय हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. सो शिप्रा खानविलकरचा मृत्यू असं या घटनेला संबोधलं तर बरं होईल. राईट. तुमच्या सो कॉल्ड क्लायंटचे फिंगरप्रिंट सापडलेत अख्ख्या घरात शिप्राच्या. यांचा रुमालाही सापडलाय आम्हाला. इनफॅक्ट माझ्या आधी इन्स्पेक्टर वजलवार या केसचे इन्चार्ज होते, त्यांनाच सापडलाय रुमाल. बुधवारी 15 तारखेला दुपारी 3:30 वाजता या आणि शिप्रा दोघी घरी गेल्या होत्या. आणि 4:30 वाजता शिप्राचा मृत्यू झालाय. आणखीन काय पुरावे हवेत ॲडव्होकेट तनिष्का? तुम्ही आता जे काही मला सांगितलं ते सिद्ध झालंय का इन्स्पेक्टर साहेब? तसं असेल तर मला कळलं नाहीये म्हणून विचारलं. क्षणभर आपण असं मानून चालूया की क्षिप्राचा खून झालाय. मर्डर वेपन काय होतं सांगू शकाल? शिप्रा वॉज स्ट्रँगल्ड टू डेथ. मर्डर वेपनवर माझ्या क्लायंटचे फिंगरप्रिंट्स आहेत. क्षिप्राच्या घरात तिचे फिंगरप्रिंट्स सापडले. सुलेखाचा रुमाल सापडला. वॉचमनने तिला जाताना बघितलं. यावरून एवढंच सिद्ध होतं की ती क्षिप्राच्या घरी गेली होती. तिचा खून झाला हा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात इन्स्पेक्टर साहेब? हे बघता येईल. तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या. तिला जर का तिचा खून करायचा असता तर क्षिप्राच्या सोसायटीच्या रजिस्टरमध्ये तिने तिच्या खऱ्या नावाची एंट्री का केली असती? सुलेखा, तुझ्या नावाची तू एंट्री केली होतीस? कोणता कुणी स्वतःच्या नावाची एंट्री करून वर जाऊन खून करेल इन्स्पेक्टर भोसले?
माझ्या क्लायंटनी हे कधी नाकारलंय की ती क्षिप्राला ओळखत नव्हती किंवा तिला भेटली नव्हती? हो, पण त्यांनी माहिती देताना खूप टाळाटाळ केली आहे. हो, पण नाकारली तर नव्हती ना. इन्स्पेक्टर साहेब, कुठल्याही सामान्य माणसाला अचानक उचलून तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणलं तर माहिती देताना तो गांगरणारच. खास करून सुलेखासारखी साधी आणि सरळ मुलगी असेल तर नक्कीच. आता जे काही झालं ना ते मी तुम्हाला सांगते, कारण सुलेखा माझी क्लायंटच नाहीये, मी तिला पर्सनली चांगली ओळखते. ते दिसतंय मला. क्षिप्रा ही सुलेखाची चांगली मैत्रीण झाली. दोघी एकमेकींशी बऱ्याच गोष्टी शेअर करू लागल्या. मी कुठे चुकले तर मला थांबव हं. नाही, लगेच सांग मला. क्षिप्राचा नवरा स्वप्नील क्षीरसागर याच्याबरोबर आदल्याच दिवशी तिचं कडाक्याचं भांडण झालं होतं. अगदी लग्न मोडण्या इतपत नाही. म्हणजे हे तुम्ही स्वप्नीलला विचारून कन्फर्म करू शकता. डिप्रेस झाली बिचारी. सुलेखा तिची चांगली मैत्रीण आणि चांगली मुलगी असल्यामुळे तिच्या मदतीला धावून गेली आणि म्हणून ती तिच्या घरी गेली. तिला समजवण्याचा प्रयत्न केला, तिला चिअरअप देखील केलं. नाही, तुम्ही म्हणालात तसं 3:30 वाजता तिच्या घरी दोघीही जणी गेल्या होत्या. तिच्याशी व्यवस्थित बोलून सुलेखा तिथनं बाहेर पडली. तिला असं वाटलं की आपण क्षिप्राला पटवण्यात यशस्वी झालो, पण नाही. क्षिप्रा खानविलकर डिप्रेशनचा सामना नाही करू शकली. सुलेखासारखी जीवाभावाची मैत्रीण सोबत असतानाही नाही करू शकली. तिने मृत्यूचा मार्ग अवलंबला आणि एखादी व्यक्ती एखाद्या घरात अर्धा तास असेल आणि त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्स तुम्हाला त्या घरात सापडल्या तर यात मोठं आश्चर्य आहे का इन्स्पेक्टर भोसले? रडणाऱ्या आपल्या मैत्रिणीला आपला रुमाल आपण दिला आणि तो तिच्याचकडे राहिला. हा जगातला मोठा गुन्हा झाला. आणि हा, ज्या फासाला लटकून क्षिप्रानं जीव दिला त्याच्यावर जर का सुलेखाच्या बोटांचे ठसे मिळाले असते तर कदाचित मी ही गोष्ट मान्य केली असती की बाबा हो, पण ते तसं नाहीये. हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्याच्यावर फक्त क्षिप्राच्या बोटांचे ठसे आहेत ना. आणि तुम्ही जर का सुलेखाला अटक केलीत तर हा सगळा युक्तिवाद मी कोर्टात करून सुलेखाला सोडवू शकते. पण त्यानंतर तुम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. हे लक्षात ठेवायचं इन्स्पेक्टर भोसले. तनिष्काबाई कोण आहेत? तनिष्काबाई कोण आहेत? मीच आहे. मीच तुम्हाला फोन केला. फार बरं केलं. सुलेखा, काळजी करण्याचं काही कारण नाही आणि रडायचं तर अजिबात नाही. विक्रांत, माझ्या घरची होणारी सून इथे गुन्हेगार म्हणून तुझ्या पोलीस स्टेशनमध्ये आणली जातेच कशी? साहेब, आमच्याकडे ह्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत. पुरावे गेले खड्ड्यात. तू मला फोन का नाही केलास रे? आणि कसले पुरावे? कसले पुरावे नव्हतेच ते, तर्क होते यांचे. आणि तसं मी त्यांना पटवूनही दिलंय. पटवून दिलत ना? छान. आता सुलेखा इथून जाऊ शकते. हे विक्रांत, मी तुला काहीतरी विचारतोय. सुलेखा इथून जाऊ शकते. साहेब, मला त्याआधी तुमच्याशी बोलावं लागेल. माझ्या सूनबाईला इथं बोलावण्याआधी तुला हे सगळं सुचायला हवं होतं. ठीक आहे, आपण बोलूच या नंतर. पण आता या दोघींनी इथं थांबण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. बरोबर?
सुलेखा बाळा घरी जा आणि काळजी करू नकोस. आणि तनिष्काबाई, तुम्ही जे काही केलं त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. तुमच्याबद्दल खूप ऐकलं. आपण नंतर भेटू. मी लवकर भेटतो तुम्हाला. या जा. बस चहा सांग रे. बोल, काय लफड आहे? साहेब, सुलेखा ही मुलगी खरंच सांगतो. विक्रांत, मी सुलेखाला आता बाहेर जाताना पाहिलं. ती याआधी कधीतरी भेटलोय नाही का आपण? फार ओळखीचा वाटतोय चेहरा. विक्रांत, तुझी मैत्रीण का रे? हो, ही माझं नाव सांगताना एवढं चाचरायची काय गरज आहे? मी प्रिया शास्त्री, प्रिया मधुसूदन शास्त्री. प्रिया मधुसूदन शास्त्री. असं कसं विसरलो मी? एक मिनिट. हा पुण्याच्या एका क्लासच्या उद्घाटनाच्या वेळेला आपण भेटलो होतो नाही का? बरोबर बरोबर. कशी आहेस बाळा? विक्रांत, तुझी मैत्रीण काही? विक्रांत, तुम्ही सुलेखाला सोडलं? हो, विक्रांतला त्याची चूक लक्षात आली म्हणून सोडलं. बरोबर ना रे विक्रांत? हां, विक्रांत, हे काय चाललंय सगळं? प्रिया, आपण नंतर बोलूया का प्लीज? का नंतर? आत्ता का नको? मी मगाशी इथून गेले तेव्हा तुम्ही सुलेखाला अरेस्ट करायच्या गोष्टी करत होतात ना? आणि मी आत्ता तिला पाहिलं इथून बाहेर जाताना उजळ माथ्याने, माझ्या डोळ्यासमोरून. काय विक्रांत, तू अटक करणार होतास सुलेखाला? साहेब, तुम्ही अच्छा, म्हणजे साहेबांनी ऑर्डर दिली म्हणून तुम्ही सुलेखाला सोडलं? प्रिया, आपण नंतर बोलूया का प्लीज? त्यापेक्षा आपण कधीच नको बोलूया. माझी चूक झाली, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही विकले गेले आहात हे माहिती असूनही मी विश्वास ठेवला. प्रिया प्लीज. आय हेट यू विक्रांत भोसले. माझा विश्वासघात केला तुम्ही. प्रिया, लिसन टू मी प्रिया. असं आहे तर सगळं. वेड रे माझं बाळ. असे कसे रे तुम्ही? आपलं प्रेम ही आयुष्यातली फार महत्वाची गोष्ट असते बाळा विक्रांत. ते असं गटारात फेकून द्यायचं नसतं. वेडा.